डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आकस बुद्धीने बोलणारे केंद्रीय गृहमंत्री यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांची प्रधानमंत्र्यांकडे मागणी. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारताचे भाग्यविधाते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आकसबुद्धीने बोलणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बलात सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख यांनी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे मिरज प्रांताद्वारे निवेदन देऊन मागणी केलेली आहे. तसेच परभणी येथील घटनेचा निषेध करून पोलीस कस्टडीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 2 कोटीची मदत आणि कुटुंबातील एका व्यक्तीला महाराष्ट्र शासनाने सरकारी सेवेत सामावून घेणे याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेले आहे आणि झालेल्या घटनेची CID मार्फत चौकशी करून जे दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी संबंधित जे कोणी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य हे निषेधार्ह असून भारतीय संस्कृतीला अशोभनीय आणि निंदनीय आहे. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध आणि करून आज मिरज प्रांताद्वारे निवेदन देऊन वरील मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी भीम आर्मीचे नासिर शेख, शिराज शिकारी, सात गवंडी, शोएब कनवाडे यांच्यासहित कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदन प्रांत ऑफिसचे नायब तहसीलदार नारायण मोरे यांनी स्वीकारले आणि निवेदनकर्त्यांची मागणी वरिष्ठांपर्यंत पोहोचवू असे कार्यकर्त्यांना नायब तहसीलदार नारायण मोरे यांनी सांगितले. जमीर अहमद जलालुद्दीन शेख भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्हाध्यक्षच्या वतीने जे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचे संविधान निर्माते व भारताचे भाग्यविधाते यांच्याबद्दल जे अवमानकारक जे शब्द वापरलेला आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि देशाचे पंतप्रधान यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावरती कारवाई करावी आणि अमित शाह यांनी तमाम भारतीयांकडे जाहीर माफी मागावी आणि राजीनामा द्यावा. तसेच मुख्यमंत्री साहेबांनी जे परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांचा जे दुर्दैवी जे मृत्यू झालेला आहे त्यांना 2 कोटी आर्थिक मदत व त्यांच्या घरातल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये घ्यावे. तसेच त्याच्यामध्ये जे काही दोषी अधिकारी आहे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती CID मार्फत चौकशी लावून त्यांना निलंबन करावे. जय हिंद, जय भारत, जय संविधान.